प्लांट्समध्ये जे एव्हरी सेल असतं ना त्या प्लांटमध्ये, तर ते फ्लोएम जेव्हा फ्लोएम असतं ना ते वरती किंवा खाली ते नीड असते फ्लोएमची. आणि एक्स्ट्रा फूड स्टोअर करण्यासाठी रूट्स ते ते जे असतं ते फूड एक्स्ट्रा जे फूड असतं ते स्टोअर्ड रूट्स आणि फ्रुट्स आणि सीड्स मध्ये स्टोअर्ड होतं. आणि याच प्रोसेसला ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. आणि जे शुगर असते प्लांट्समध्ये ती मूव्ह करते फ्लोएम मध्ये. आणि वॉटर जे असतं त्यामध्ये प्रेशर रिफ्यूज होतं आणि ते फूडला पुश करतं आणि त्यामुळे ते फूड अप और डाऊन मुवमेंटमध्ये ट्रान्सपोर्ट होतं. करेक्ट. आणि वॉटर कसं ट्रान्सपोर्ट होतो? फ्लोएम फूड पोहोचवतो आणि वॉटर कोण पोहोचवतो? दुसरा कोणता आहे? जायलम. जायलम. करेक्ट. आता रूट प्रेशर आणि वॉटर ऍब्झॉर्प्शन कसं होते, म्हणजे आपला जे रूट आहे प्लांटचं ते वॉटर कसं खिचतो आणि ते वॉटर वरती कसं जातं, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध जातोय ना, तर तो कसं वरती पोहोचतो? मॅम, जे रूट प्रेशर असतं त्याच्यामध्ये जे रूट हेअर सेल्स असतात ते वॉटरला टच करतात. वॉटर मिनरल्स जे सॉइलमध्ये असतात त्यांना टच करतं आणि वॉटर जसं ते सेल्समध्ये एंटर होतं त्यानंतरून जे सेल्स असतात त्यांचं नाव टर्गेट मीन्स इन ब्रॅकेट स्वॉलन. जे टार्गेट सेल्स असतात ते प्रेस करतात जे नेबरिंग सेल्स जवळच्या सेल्समध्ये आणि याला रूट प्रेशर म्हणतात. मग त्यामुळे रूट प्रेशर क्रिएट होतं. आणि हे जे रूट प्रेशर जेव्हा क्रिएट होतं तर ते वॉटरला पुश करतं, वॉटर अँड मिनरल्सला पुश करतं इन टू द झायलम, जे झायलम असतं त्यामध्ये अँड थ्रू द प्लांट. मग ते प्लांटमध्ये जाणार आणि रूट प्रेशर हे स्ट्रॉंग असतं आणि त्यामुळे ते लिफ्ट वॉटर इझिली लिफ्ट करू शकतं. ते श्रब्स किंवा मग छोट्या छोट्या प्लांट्समध्ये वॉटर प्रेशर क्रिएट करतं. करेक्ट. हो, तर असं रूट प्रेशर, असं पाणी रूट पासून वरती पोचतो. तर हे एक छोटासा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल. तर हे आहे ना, जे पाणी आहे, रूट आहे पिवळ्या कलरचा आणि इकडतून पाणी आणि मिनरल्स जातोय रूटच्या आतमध्ये. तर हे आहे जायलम, जे पाणी पोचवण्याचं काम करतोय. तर वरती काय होतंय पानामध्ये? ट्रान्सपिरेशन, म्हणजे तिकडे छोटे छोटे स्पोर्स असतात, त्याला आपण स्टोमॅटा म्हणतात. हे जे पोर्स दाखवले आहे त्याच्यातून पाणी आहे ते बाहेर पडते, म्हणजे ट्रान्सपिरेशन होतो. आणि हे पाणी जेव्हा बाहेर, हे जे पाणी जेव्हा बाहेर पडते तेव्हा प्लांट मध्ये पाणी कमी होतो आणि ते पूल क्रिएट करतो आणखीन पाणी वरती घेण्यासाठी. तसं ते पाणी वरती घेतो. समजलं तुम्हाला? येस मॅम. तर हे सगळं क्लायमेटवर पण डिपेंड असतो. क्लायमेट खूप उन्हाळा असेल तर ते ट्रान्सपिरेशन थोडं कमी होतो पाणी वाचण्यासाठी. पाणी कमी असेल तर तुम्हाला कसं घाम सुटतो जेव्हा खूप ऊन पडते आणि बॉडी थंड पडतो, तसं प्लांट्सचा पण तसंच आहे ट्रान्सपिरेशन. हे झालंय ट्रान्सलोकेशन ऑफ फूड. ट्रान्सलोकेशन ऑफ फूड कसं होतंय?
मॅम ट्रान्सपिरेशन जे असतं आपल्या प्लांट्समध्ये, तर जे प्लांट असतं त्याचे जे लिव्ज असतात त्याच्या बॅकवर्ड साईडला छोटे टायनी पोर्स असतात आणि त्या पोर्सला स्टोमाटा बोलतात. आणि ते गार्डेड बाय टू सेल्स, त्यामध्ये ते गार्ड केलेलं असतं बाय टू सेल्स. आणि ते कंट्रोल ओपनिंग अँड क्लोजिंग, ते ओपन आणि कंट्रोल पोर्सला कंट्रोल करतं. आणि ज्यावेळी वॉटर इव्हॅपोरेट होतं थ्रू लीफ, आणि ते जे वॉटर असतं ते पुल होतं झायलम थ्रू आणि रिप्लेस ते वापस त्या पाण्याला वरच्या पोझिशनमध्ये घेऊन जातं. आणि ते प्रोसेस जे असतं ते झायलम थ्रू होते. आणि जेव्हा ते वरती घेऊन जातात त्या प्रोसेसला ट्रान्सपिरेशन पूल म्हणतात. जेव्हा ते झायलम थ्रू वरती जातं त्याला ट्रान्सपिरेशन पूल असं म्हणतात. आणि दॅट इज कॉल्ड एज झायलम ट्रान्सपिरेशन पूल. करेक्ट. आता हे तू बरोबर सांगितलं ट्रान्सपिरेशन पूल. मी इकडे सांगते ट्रान्सलोकेशन ऑफ फूड कसं होते. म्हणजे जसं झायलम वरती जाण्यासाठी एक प्रेशर क्रिएट करतो पाणी, तसं फूड पण खाली जाण्यासाठी काहीतरी करत असेल ना. फूड तर पाण्यामध्ये बनतो, तर ते सगळ्या ठिकाणी कसं पोचतो झाडांचं, काहीतरी प्रेशर असेल. काहीतरी मुवमेंट होत असेल. इकडं लिहिलं आहे स्लाइडवर, एकदा वाचून घ्या मग सांगा मला, आठवण नाही असेल तर. मॅम फ्लेम. काय? फ्लेम. फ्लेम म्हणजे विचारला. PHLOEM. फ्लोएम. फ्लोएम. फ्लोएम हो, फ्लोएम करेक्ट. फ्लोएम पासून जातोय, पण फ्लोएम पासून ते कसं जातो, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी होत असेल ना. जसं रूट ते पाणी ऍब्झॉर्ब करतो आणि मोठा होतो त्याचे सेल्स, आणि ते प्रेशर डेव्हलप करतात आणि मग त्या प्रेशरमुळे पाणी वरती जाते. तर फ्लोएम मध्ये पण काहीतरी असेल ना, काहीतरी प्रेशर असेल, ते वर खाली पाणी जातो. तुम्ही एखादा वरचा फ्लोअर मध्ये राहिला तर तुम्हाला मोटर लावायची गरज पडते ना पाणीसाठी, टाकीमध्ये पोहोचवण्यासाठी. का ते मोटर लावला पाहिजे, मोटरची गरज पडते आपल्याला पाणी वरती खिचण्यासाठी. एक पूल असतो तो. तर इकडे सुद्धा आता फूड एका जागेतून दुसऱ्या जागी जातो, पोचतो, पण तो कसं पोचतो, काहीतरी असावं ना. मॅम जे फूड असतं, जे लिव्स मध्ये क्रिएट होतं, बनतं, ते प्रत्येक प्लांट मधल्या एव्हरी सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट होतो. ते विथ द हेल्प ऑफ फ्लोएम. आणि ते ज्या प्रकारे नीड असेल त्या प्रकारे वरती किंवा खाली या पोझिशन मध्ये जातं. आणि एक्स्ट्रा फूड जे असतं प्लांट्स मध्ये ते रूट, फ्रुट्स आणि सीड मध्ये स्टोअर होतं. आणि या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन म्हणतात. करेक्ट. हा, हेच प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतात. आता एक्सक्रीशन काय आहे? एक्सक्रीशन म्हणजे काय? मॅम तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो, येतोय ना. मॅम तुम्ही आधीचा क्वेश्चन रिपीट करा ना, काय विचारलं होतं. मी विचारत होती की ट्रान्सलोकेशन काय आहे, ते स्वातीने उत्तर दिलं. म्हणजे फूडचं जे आहे ते फूड दुसऱ्या ठिकाणी कसं पोहोचतो प्लांट मध्ये, ते स्वातीने आता उत्तर दिलेलं ते आहे. तर आताचा प्रश्न आता हे आहे की एक्सक्रीशन म्हणजे काय? मॅम एक्सक्रिएशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे हार्मफुल सबस्टन्सेस आहे ते आपल्याला नको आहे, तर ते आपली बॉडी आपल्या बॉडीच्या बाहेर मीन्स थ्रू आउट अवर बॉडी, म्हणजे बॉडीमधनं बाहेर टाकते. आणि लाईक आपल्या बॉडी थ्रू युरिया किंवा युरिक ऍसिड अँड अमोनिया बाहेर पडतात. आणि प्लांट्स मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये लिव्स आणि फ्रुट्स वगैरे, किंवा मग
प्लांट्स मध्ये ल्यूज वगैरे फॉल होतात आणि बॉडीमध्ये युरिक ऍसिड आणि युरिया आणि अमोनिया थ्रो आउट होतं आणि दे कॅन कॉज आणि जर ते आपल्या बॉडीमध्ये राहिले किंवा ग्रो झाले तर आपल्याला आपली डेथ होऊ शकते. करेक्ट. तर हे आहे आपल्याला बॉडीला जे नको आहे ते पदार्थ बाहेर फेकण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्सक्रीशन. आता प्लांट मध्ये एक्सक्रीशन कसं कसं होतोय? मॅम प्लांटमध्ये एक्सक्रिएशन जे लिव्स असतात ते फॉल होतात, त्यानंतरून जे स्टिकी गम असतो तो पण बाहेर पडतो प्लांट्स थ्रू आणि रेझिन आणि लॅटेक्स पण बाहेर पडतं. ओके. आता हे एक्सक्रीशन प्लांट मध्ये आहे, पण आपण आपल्यासाठी हे एक्सक्रीशन कुठलं फायद्याचं आहे? आपल्या बॉडीमध्ये का ह्युमन बॉडीमध्ये? नाही, जे प्लांट एक्सक्रीट करतात त्यांना नको ते एक्सक्रीट करतात ते प्लांट, पण आपल्याला काही काही एक्सक्रीशन आपल्याला खूप फायद्याचं आहे. ते कुठलं एक्सक्रीशन आहे? तर ते गम आहे, रेझिन आणि लॅटेक्स आहे. त्यानंतर कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स पण कामाचे आहेत आपल्या. नाही, ते कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स कामाचे नाही. ते आपल्याला हात लावलं तर मॅम खुजली होते. आपल्यासाठी अच्छा, गम, रेझिन फॉलिंग आणि लॅटेक्स अँड फ्रूट पण आणि कामाचे वूड. आहेत. करेक्ट. आपण मेन्युअर बनवू शकतो त्याच्यातून. खत बनवू शकतो आपण ते गिरलेला फ्रूट आणि लीव्स पासून, ते आपण करू शकतो. पण त्याच्या रूपांतर मतलब मीन्स त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. पण सतत जसं प्लांट एक्सक्रीट करतो तर आपल्याला ते जे प्रोडक्ट मिळते ते गम, लॅटेक्स आणि रेझिन, ते आपण सतत यूज करू शकतो. तुम्ही खाल्ले ना डिंकाचे लड्डू, खाल्ले ना? आता थंडी येणार येस तर मॅम. तुमची आई बनवणार डिंकाचे लड्डू. तर हे सगळं प्लांटला नको आहे ते, पण आपल्याला गरजेचे आहे, खूप फायद्याचे आहे आपल्याला. तर आपण आता बघणार एक्सक्रीशन ह्युमन्स मध्ये कसं होतोय. तर तुम्हाला माहिती आहे कुठला पार्ट एक्सक्रीशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय ह्युमनचं? येस मॅम. कुठलं? मीन्स ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये का? एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे ह्युमन मध्ये कुठला ते फिल्टर करतो आपला ब्लडला, कुठला ऑर्गन फिल्टर मॅम करतो? युरिनरी ब्लॅडर असतं ना, ते फिल्टर करतं ब्लडला. ओके. कोणाला दुसऱ्यांना कोणाला माहित आहे? तर आपल्यामध्ये असं एक गुडघा असतो, म्हणजे किडनीज असतात. ते किडनी आहे ना, ते आपल्याला ब्लड फिल्टर करून युरिन बनवतात, तो किडनी पासूनच. तर आपल्या एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये खूप सारे पार्ट्स आहेत, जसं पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर्स. युरेटर म्हणजे किडनी पासून ब्लॅडर पर्यंत जिकडे फिल्टर होते युरिन आणि जिथे युरिन स्टोर होते तिकडं पोहोचण्यासाठी एका पाईप सारखं असतं बॉडीमध्ये, ते आहे युरेटर. ते युरेटर असतो. ते पेअर म्हणजे पेअर ऑफ किडनी, 2 किडनी, पेअर ऑफ युरेटर म्हणजे 2 युरेटर, 2 किडनी म्हणजे 2 किडनीला पासून पाईप सारखं येतो आणि एक ब्लॅडर मध्ये पोचतो. ते ब्लॅडर काय आहे? युरिनरी ब्लॅडर म्हणजे तिकडे युरिन स्टोर होतो, थेंब थेंब गिरून स्टोर होतो. जेव्हा ते फुल होतो तेव्हा आपल्याला टॉयलेटला जायचं असं कंडिशन्स येतो. तर आणि युरेत्रा म्हणजे जिकडून ते युरिन बाहेर पडतो त्याला आपण म्हणतो युरेत्रा. तर किडनी आहे ना, ते आपल्या वेस्ट जे ब्लड मध्ये जे टॉक्सिक आहे, वेस्ट आहे, जसं युरिया बनतो, युरिक ऍसिड बनतो, हे सगळं फिल्टर करते आणि शुद्ध ब्लडला परत पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवते, म्हणजे बॅक टू द बॉडी. तर नेफ्रॉन काय आहे माहिती आहे तुम्हाला? जे किडनीमध्ये छोटे छोटे नर्व्स असतात, त्याला आपण नेफ्रॉन म्हणतात. म्हणजे ते ब्लड फिल्टर करण्यासाठी गरजेचे असतात. ते खूप जालीसारखं असतात आणि त्याच्यातून ब्लड फिल्टर व्हायला सुरुवात होते.
किडनीमध्ये एक पार्ट असं असतो की ते पूर्ण ब्लड फिल्टर करते. तिकडे आहे ना पूर्ण ब्लड फिल्टर होतो. तिकडे चांगला कुठला हार्मफुल कुठला हे त्याला कळत नाही ते पार्टमध्ये. आणि जेव्हा ते फिल्टर झालेला ब्लड पोचतो, म्हणजे युरिन फिल्टर झालेला ब्लड आहे, म्हणजे ते आता युरिन सारखं आहे आणि ते युरिन पुढे पोचतो. तिकडे दुसऱ्या पार्टमध्ये ते आपल्याला गरजेचे आहे ते बॉडी परत आपल्याकडे खिचून घेतो आणि ते फक्त टॉक्सिक ठेवतो, टॉक्सिक ब्लड, आणि ते आपल्याला ब्लॅडरमध्ये जमा होते, युरिनरी ब्लॅडरमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे तुमचे युरिन तपास करते डॉक्टर, काही तुम्ही आजारी असेल तर का चेकअप करतात? म्हणजे किडनीमध्ये फिल्टर होत आहे का नाही, तुम्हाला काही युरिन मध्ये काही टॉक्सिक असणार, म्हणजे काही बॅक्टेरिया असणार, काही हे असणार, तर किडनी फिल्टर करून बाहेर टाकतो. म्हणजे ते बॉडीमध्ये बॅक्टेरिया आहे, पूर्णपणे बाहेर नाही टाकलेलं आहे, पण बॉडीमध्ये काहीतरी बॅक्टेरिया आहे, ते आपल्याला युरिन पासून माहित पडते की बॉडीमध्ये हे बॅक्टेरिया आहे. मग असं औषध डॉक्टर तुम्हाला देतो. तर हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे फिल्ट्रेशन साठी. तर इकडं आपल्याला एक छोटा व्हिडिओ आहे ज्याच्यातून आपण नेफ्रॉन काय, कसं, कुठे असतो तो, हे आपल्याला माहित पडेल. तर हे आहे नेफ्रॉन, जे किडनीमध्ये असतात. जे ऑरेंज पार्ट दिसते ना तुम्हाला दोन, ते आहे किडनीज. त्याच्यामध्ये असलं एक नेफ्रॉन म्हणजे खूप नर्व्स असतात. हे आहे अओर्टा. हे ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतो किडनीकडे. हे आहे वेना कावा. हे कलेक्ट करतो डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम किडनी. किडनी काय करतो? फिल्टर करतो ब्लडला, टॉक्सिक मटेरियल हटवतो, जसं युरिया, युरिक ऍसिड अँड क्रिएटिनिन. अच्छा, फिल्टरिंग युनिट काय आहे किडनीचं? फिल्टरिंग युनिट म्हणजे छोटं छोटं नर्व्स, म्हणजे नेफ्रॉन. अच्छा. हे आहे युरेटर, मी जे सांगत होती पाईप सारखं असतं. हे आहे युरेटर. दोन युरेटर असतात, एक एक किडनीला एक युरेटर लागू असतात. हे आहे युरिनरी ब्लॅडर. इकडं जे युरिन आहे ते स्टोर होते. हे आहे युरेत्रा, याच्यापासून युरिन बाहेर निघते. आता हे नेफ्रॉन बघा, हे किती असं जालीसारखं दिसतं बघा. ते वरचं जे गोला आहे, आता इकडचं जे गोला आहे, ह्याला आपण म्हणतो ब्रांच ऑफ रिनल आर्टरी. हे रिनल आर्टरी पासून ब्लड किडनी पर्यंत येते आणि हे रिनल आर्टरी पुढे जाऊन एक जालीसारखं नेट तयार करते. त्याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. हे जालीसारखं नेटला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. हे आहे बोमेन्स कॅप्सूल. हे कप सारखं असतं. हे जालीसारखं जे कॅपिलरीज आहे त्याला होल्ड करण्यासाठी. हे आहे रिनल वेना कावा.
इकडून जे ब्लू आहे ना, तिकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड जातोय किडनी पासून. हे पार्ट वर जेव्हा युरिन येते तेव्हा त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतात, हार्मफुल आणि युजफुल. हे पार्ट मध्ये युजफुल वेगळे केले जातात आणि परत ब्लड मध्ये पोहोचवले जातात. याच्यातून जे फिल्टर केलेला युरिन आहे ते येते, त्याच्यामध्ये सगळं हार्मफुल टॉक्सिक सबस्टन्स असतात. याच्यातून हे आहे युरेटरला कनेक्टेड असतो तो. याच्यातून युरिन युरेटर मध्ये पोहोचते आणि युरेटर पासून ब्लॅडर मध्ये पोहोचते. कळलं सगळ्यांना? बरोबर. येस मॅम. तर आपल्याला डायलिसिस म्हणजे काय, तुम्ही ऐकू असेल. डायलिसिस म्हणजे ज्यांचे किडनी फेल झाले, म्हणजे ते आता किडनी फिल्टर नाही करू शकत आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झाले. आता तुम्ही बघितलं किती कॉम्प्लेक्स असतात, इतके छोटे छोटे नर्व्स असतात. पण ते पण आता तुम्ही पाणी बरोबर नाही पिलं की जास्त तुम्हाला मध्ये टॉक्झिन्स आहे, काहीतरी दुसरं केमिकल सगळं खातात आहे तुम्ही, तर किडनीला अफेक्ट पडतो आणि हे छोटे छोटे नर्व्स मरून जातात. तर आता हे मरून जातात ना, तेव्हा ती किडनी काम करत नाही बरोबर. तर त्या माणसाला आपल्याला डायलिसिस करावं लागतो. डायलिसिस म्हणजे ते पूर्ण बॉडीचे जे रक्त आहे ते एक दुसऱ्या मशीन पासून गुजरतो आणि युरिन सेपरेट करतो. म्हणजे डायलिसिस म्हणजे त्यांच्याकडे ज्यांना किडनी नाही चालत त्यांच्याकडे युरिन बरोबर बनत नाही आणि ते सगळं जे टॉक्सिक आहे ते ब्लड मध्ये फिरत राहतो आणि बॉडीला त्रास देतो. तर ते फिल्टर करण्यासाठी हे ब्लड पूर्ण बॉडीचा ब्लड एका मशीनातून गुजरण्याचा हे करतात आणि त्यांच्याकडे युरिन काढून टाकतात. तर हे खूप पेनफुल प्रोसेस असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ते सांगतात खूप पेन होतो पेशंट्सला आणि सतत 2-3 दिवसांनी करत पाहिजे आणि ते खूप महाग पण असतो. तर हे सगळं नाही हो म्हणून आपल्याला आपल्या हेल्थवर खूप लक्ष द्यायचंय, पाणी पियायचंय आणि हे सगळं केमिकल्स खाण्याचा पिण्याचा हे सगळं सोडून द्यायचं. तर मॅम एका आवाज ब्रेक टाइमवर होतोय. आत्ता बरोबर वापस येतोय रिपीट का? करा. हा. कुठला पॉइंट पासून? मॅम डायलिसिस ते युरिन फिल्टर करतात ना तिथून. तर हे युरिन फिल्टर का करतात, ज्यांचे किडनी फेल झाले ना ते मशीन लावून त्यांचे ब्लड मध्ये युरिन काढतात. म्हणजे त्यांच्या किडनी मध्ये एवढी ताकद नसते आता की ते फिल्टर करू शकतो आता युरिन. म्हणून डायलिसिस करतात आणि ते किडनी पासून पूर्ण ते जे ब्लड पास होतोय त्याचं एक मशीन पासून पास होतो आणि ते पूर्ण टॉक्सिक युरिन काढून टाकतात. 500 ml ब्लड आहे ना, ते एका वेळात 500 ml ब्लड ते काढतात पेशंट पासून आणि ते फिल्टर करतात आणि मग परत टाकतात बॉडीमध्ये. तर हे मॅनमेड म्हणजे ह्युमन्स करतात तिकडे रक्त फिल्टर करण्याचं काम. तर तुम्हाला समजत असेल की किडनी किती इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सगळेच ऑर्गन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्याला आपल्या हेल्थचं स्पेशल केअर करावं. म्हणजे पाणी बरोबर पियावं, केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह आहे ते केमिकल्सचा जरा कमी खावा, कोल्ड ड्रिंक्स हे सगळं कमी यूज करावं, म्हणून किडनीला जास्त त्रास होऊ नये म्हणून. मॅम हे समजलं? डायलिसिस मॅम हा, डायलिसिस मशीन कसं अटॅच करतात बॉडीला ते कसं करतात, प्रोसेस काय असते? ते तर मी कधी बघितलं नाही आहे, तर तुम्हाला इंटरनेटमध्ये भेटेल. पण मला जितकं माहित आहे ते ब्लड काढतात बॉडी पासून पहिलं
आणि ते ब्लडला फिल्टर करतात आणि मग ते ब्लड परत बॉडीमध्ये पोचवतात. तर त्याला खूप तास पण लागते आणि सतत पेशंटचा बॉडी मध्ये ब्लड आहे ना ते बाहेर जातो एका मशीनीतून. तर मी किंवा मला असं मला केव्हा हिंमत आली नाही असं बघायचं युट्यूब मध्ये कसं होते म्हणून, पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघायचं आहे तर. अच्छा ठीक आहे. हो. कोऑर्डिनेशन काय आहे? कोऑर्डिनेशन, व्हॉट इज कोऑर्डिनेशन? तुम्हाला माहित आहे, कोऑर्डिनेट करतात आपण, काही गेम असू दे, काही असू दे, तर तुम्ही आपल्या टीम मेंबर मध्ये कोऑर्डिनेट करते, अरे तू फिल्डिंग कर, अरे तू बॅटिंग कर, मी बॉलिंग करणार, असं कोऑर्डिनेट करून प्लॅनिंग करून तुम्ही एकावर एक डिपेंडेंट असतात. तर तसंच आपल्या बॉडी सुद्धा एका ऑर्गन दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे. म्हणजे एक ऑर्गन बरोबर काम नाही करतो तर पुरा बॉडीला त्रास होतो. तर हे आहे कोऑर्डिनेशन. तर आपल्या बॉडीमध्ये हे कोऑर्डिनेशन खूप गरजेचं आहे की आपल्याला हेल्थसाठी. तर आपल्या बॉडीमध्ये जे आपण टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं, वॉटर लेवल आहे, आपल्या बाहेरच्या परिस्थितीचा आपण स्टिम्युलाई रिस्पॉन्ड करतो तो आहे. तर हे सगळं डिपेंड असतात कोऑर्डिनेशन मध्ये बॉडीचं. तुम्हाला माहिती आहे काही काही त्याला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅट्स म्हणतो. म्हणजे बॉडीचे नॉर्मल स्टेट मेंटेन करण्यासाठी सगळे ऑर्गन काम करतात. आपण ते स्टेटला आपण म्हणतो होमिओस्टॅट्स. म्हणजे आपलं टेम्परेचर कंट्रोल करतो बॉडी, एका टेम्परेचरवर ठेवतो. आता तुम्हाला फीवर आलं की तुमचं बॉडीमध्ये कसं टेम्परेचर वाढत जातो, तर आपल्या बॉडीमध्ये तेव्हा ते होमिओस्टॅट्स आहे ना ते बिघडतो, म्हणून तो आजारी पडतो. पण जेव्हा आपला बॉडी नॅचरली ओके असतो तेव्हा ते टेम्परेचर मेंटेन करतो. वॉटर लेवल किती असावा बॉडीमध्ये, तुम्ही जास्त घाम सुटलं तुम्हाला तर तुम्हाला तहान लागणार, बॉडी तुम्हाला पाणी प्यायला सांगणार की माझ्याकडे पाणी कमी झालंय, जरा पी पाणी. तर तुम्ही जेव्हा पाणी पिणार, आता तुम्हाला किती तिकडे बाहेर गरमी पडते की सर्दी पडते, तर बॉडीला तुम्हाला थंडी भाजणार, तुम्हाला स्वेट होणार. तर बॉडीचा हे सिग्नल्स आहे की मला हे सिच्युएशन मध्ये नाही राहायचंय, दुसऱ्या एन्व्हायरमेंट मध्ये जा किंवा काही प्रोटेक्शन यूज कर. म्हणजे खूप थंडी झाली तर स्वेटर यूज करा, असं बॉडीचा असं सिग्नल्स असतात. तर हे सगळं का करतो बॉडी, एक होमिओस्टॅट मेंटेन करण्यासाठी, म्हणजे एक नॉर्मल स्टेट बॉडीचा आतमध्ये मेंटेन करण्यासाठी हे सगळं सिग्नल्स असतात. आता कोऑर्डिनेशन प्लांट मध्ये कसं होतो, पहिला आहे फोटोट्रॉपिक. तर फोटोट्रॉपिक जे असतात ते लाईटला अट्रॅक्ट होतात आणि तिकडे ग्रो होतात. म्हणजे एखादा तुम्ही बघितलाय का कुठे रूट्स वरती येतो आणि पाने आहे जे झाडचे ते खाली जातो जमिनीचा, असं केव्हा बघितलंय? नाही ना. तर जे शूट आहे, जे स्टेम आहे, ते फोटोट्रॉपिक आहे. म्हणजे त्यांना सनलाईट आवडतो, म्हणून तो लाईट जिकडे असतो तिकडेच ग्रो होतो. आता ग्रॅव्हिट्रॉपिक म्हणजे ज्याला ग्रॅव्हिटीकडे जातो तो, ते आहे आपला रूट्स. ते केव्हा जमिनीवरच राहणार, ते जमीन सोडून नाही जातो. का? म्हणजे ते ग्रॅव्हिट्रॉपिक आहे. हायड्रोट्रॉफिक म्हणजे रूट आपला हायड्रोट्रॉफिक पण असतात. म्हणजे जिकडे जिकडे पाणी आहे तिकडे तिकडे ते रूट जाणार, ग्रो होणार आणि तिकडे तिकडे जाणार ते पाणीसाठी. खूप खाली पण असू दे, खूप बाजूला पण असू दे, कुठेही असू दे, तर त्या रूटला कळतो. त्याच्यामध्ये सिग्नल्स असतात. ते पण तुम्हाला हायर क्लासमध्ये कळेल. ते जेव्हा तिकडे तिकडे वॉटर असतो ना, तिकडे तिकडे रूट सेन्स करून तिकडे पोचू शकतो, तिकडे वॉटर आहे.
आता किमोट्रॉपिक म्हणजे काय? किमोट्रॉपिक म्हणजे म्हणजे पोलन ट्यूब्स असतात. पोलन ट्यूब म्हणजे तुम्ही फ्लावर्सचा हे बघितलाय ना पिक्चर, जिकडे पोलन ट्यूब्स असतात आणि ओव्ह्यूल असतात. तर जिकडे पोलन ट्यूब असतात आणि तिकडेच ओव्ह्यूल असतात, की आपल्यामध्ये ते फर्टिलायझेशन व्हावं आणि फ्रूट रेडी व्हावं, हे असतो किमोट्रॉपिक. मॅम हिबिस्कस मध्ये असतात ना? हो हो, हिबिस्कस मध्ये एक्झाम्पल तेच आहे. ते आपल्याला किमोट्रॉपिक असतात, म्हणजे त्यांचा केमिकल सिग्नल्स असतात. आता प्लांट्स मध्ये काही काही मुवमेंट्स होतो. तुम्हाला माहित आहे कुठला कुठला प्लांट्स? काही काही प्लांट्स खूप वेगळे असतात, जसं ते वेगळे बिहेव करतात. तुम्हाला मानताय लाजालू प्लांट? लाजालू प्लांट कसं असतं, जसं आपण जे त्या झाडाला टच केलं ना तर ते त्याचे पानं जे असतात ना तर ते बंद होतात. गोळा झाल्याने बनवतात. करेल. करेक्ट. ते जे प्लांट असतात ना, त्यांचे पानाला तुम्ही जरासं पण हात लावलं ना, ते लोक आपलं पान बंद करून टाकतात. त्याला इंग्लिशमध्ये बोलतो टच मी नॉट प्लांट, म्हणजे मला हात नको लावू. तर ते हे जे असतात ना, ते झाडांकडे इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स मध्ये होतो. म्हणजे त्याला जेव्हा टच केलं ते झाडामध्ये थोडासा इलेक्ट्रिक आणि केमिकल सिग्नल्स पोहोचतो पाण्यापर्यंत आणि ते पाने बंद होतात. ते काय बंद होतात, म्हणजे काही जे हर्बिवोरस ॲनिमल्स आहे त्यांना खाऊ नाही म्हणून ते प्रोटेक्शनसाठी आपल्या पाने बंद करून ठेवतात, की पाने दिसणारच नाही तर कोण खाणार असं. लोटस आणि ट्यूबरोस, तुम्हाला माहित आहे काही काही फुलं रात्री ब्लूम होतात, म्हणजे रात्री खिलतात, आणि काही काही डे मध्ये खिलतात. तर रातराणी ऐकले तुम्ही येस मॅम. ठीक आहे. रातराणी ऐकलं? तर ते काय कसं असतं, ते रात्री ब्लूम होतो आणि ते आणि दुसरे प्लांट्स जे आहे जसं जास्वंत, ते काय कसं ब्लूम होतो, जेव्हा ऊन त्याच्यावर पडते तेव्हाच ब्लूम होतो तो, म्हणजे तेव्हाच खिलतो. तर हे सगळं डिफरंट डिफरंट टाईपचे आहे. ते त्यांना कसं कळतं की हे सगळं त्यांच्यामध्ये सिग्नल्स पोहोचतो. लाईट आहे ना, तर तेव्हा सिग्नल पोहोचतो प्लांटमध्ये, लाईट आलं आणि तो लाईटच्या मदतीने ब्लूम होतो. जेव्हा नाईट असतो, जेव्हा टेम्परेचर कमी असतो, तो तेव्हा ते प्लांटला तेव्हा फेवरेबल कंडिशन असतात ब्लूम व्हायला, ते तेव्हा ब्लूम असतो. आता तुम्हाला माहित आहे काही काही प्लांट नॉनव्हेज असतात. नॉनव्हेज येस मॅम. म्हणजे ते इन्सेक्ट्स खातात. तर एखादा प्लांट असा आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. तर हे कसं असतं त्यांच्यामध्ये खूप स्वीट सुगंध असते. म्हणजे तुमच्याकडे एका ठिकाणा खीर बनली तर तुम्ही कसं असं जाता पळून पळून त्याचा वास ऐकून, तर त्यांचा पण असंच आहे. ते इन्सेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ते प्लांट आहे ना खूप स्वीट स्मेल वातावरणमध्ये सोडतो आणि ते स्मेलला स्मेल करून ते इन्सेक्ट्स त्या प्लांट पर्यंत येतात आणि जेव्हा ते प्लांट फुलावर बसतात ते लोक, तेव्हा ते फूल बंद होऊन जाते आणि ते प्लांट त्यांना डायजेशन ज्युसेस असतात, तो इन्सेक्टला डायजेस्ट करून टाकतो. तर हे प्लांट्स ला कसं काय का असं करते, म्हणजे हे प्लांट त्यांच्याकडे नायट्रोजनची कमी असते. तर हे इन्सेक्ट्स मध्ये ते खूप प्रोटीन असतात. तर ते इन्सेक्ट मध्ये ते लोक प्रोटीन आणि नायट्रोजन हे एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ते इन्सेक्ट्स खातात ते प्लांट. जनरली रूट्स मध्ये नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, पण हे प्लांट मध्ये नाही आहे, म्हणून ते लोक हे वेगळे वे यूज करतात. आता बाल्सम सीड पॉट्स,
आता तुम्ही एखादा म्हणजे वटाणाचा पॉट बघणार कसं असं बंद असतो ना तो. पण इकडे पण असंच असतो. हे असंच प्रकारचा एका पॉड असतो. थोडासा कडक असतो पेक्षा. आणि ते पॉट जेव्हा मॅच्युअर झालं ना, थोडासा हवा आलं की कोणी त्याला स्लाइटली टच पण केलं ना, तो फुटतो. आणि त्याचे जे बीज आहे ते पूर्ण ठिकाणी पसरून जातात. तर हे एक वे आहे त्या प्लांटचा आपला बीज जे आहे ते लांब लांब पसरण्यासाठी हे एक वे आहे ते प्लांटचं. तर आपल्याकडे हे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे पण प्लांट आहेत ज्यांचे वेगवेगळे बिहेवियर्स आहेत. समजलं? येस मॅम. ओके. तर तुम्हाला काही डाऊट आहे का आज जे आपण शिकले ते टॉपिक मध्ये? नो मॅम. काय असेल तर विचारा. मी एकदा स्लाइड तुम्हाला वाचण्यासाठी परत हे करते. या स्लाइड पासून वाचून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. मॅम नेक्स्ट स्लाइड. 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 ह्या इकडेच थांबलो होतो आपण. तर तुम्हाला आज आपण इकडेच थांबू. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारू शकतात तुम्ही.
तर आपण पुढे कंटिन्यू करणार हे चॅप्टर नेक्स्ट क्लासमध्ये. ओके मॅम. ओके, थँक्यू. बाय, गुड नाईट. बाय मॅम, गुड गुड नाईट. नाईट. बाय, गुड बाय नाईट. मॅम, गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. बोल बाय, गुड नाईट.